हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर चला मी आज मस्त एकदम तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे. साधी सिंपल बिर्याणी बनवणार आहे. कशी बनवते काय बनवते नक्की बघा व्हिडिओ. कारण की आज आहे शनिवारचं तर मला चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणीसाठी तर भाजीपाला एवढा घरामध्ये नाही आता सध्या. आणि मुलगा हट्ट करतोय मला बिर्याणी बनव. त्याच्यामुळे मी थोडासा तांदूळ पडला ना घरामध्ये, मग मी तेवढं तांदूळ नाही थोडीशी बिर्याणी बनवते. तर कशी बनवते ते नक्की बघा व्हिडिओ. चला मग हे बघा, मी आता साधी सिंपल बिर्याणी बनवण्यासाठी मी एवढं वस्तू घेतलं आहे फक्त, बस. भाजीपाला तर काहीच नाही आपलं जवळ. आणि आज आहे शनिवारचं चिकन बिर्याणी करते आणि अंडा बिर्याणी करते आणि सोयाबीन बिर्याणी बनवता. पण ती सोयाबीन पण नाही आता माझ्याजवळ, त्याच्यामुळे मी एकदम साधी सिंपल बनवते. कशी बनते काय बनते ते पण मी पहिल्यांदा बनवते. तर बघूया आपण कशी बनते. त्याच्यासाठी मी बटाटे घेतले 2. हे टमाट्याचं मिक्सरमध्ये वाटून घेतले मस्त पेस्ट. टमाट्याची पेस्ट बनवून घेतली. इकडे घेतली दही घेतली आहे. तांदूळ धुवून ठेवला आहे मस्त आणि खडा मसाला आहे. आणि इकडे बारीक कांदा चिरून घेतला आहे. एक मिरची, कांदा उभे चिरला आहे थोडासा, तळून घेणार त्यांना. आणि इकडे अद्रक लसूण पेस्ट बनवली आहे. हा सुहाना चिकन बिर्याणी मसाला. हा बघा, एवढं वस्तू आहे फक्त, बस. मी आता बनवते. तर कशी बनवते नक्की बघा. मी बघा आता कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये तेल टाकते थोडं. आता मी कांदे तळून घेते आधी थोडेसे. चांगलं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं मस्त. कांदा कुरकुरीत करून घ्यायचा मस्त कांदा. मसाला कुरकुरीत झाला. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते कांदा. सगळे कांदे काढून घेते आता याच्यामध्ये. आता कांदे तळून घेतले, त्याच्यानंतर बटाटे तळून घेतले. आता इकडे बटाटे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडे कुकरमध्ये पाणी ठेवले आहे. आता आपण त्याच्यामध्ये भात शिजून घेऊ मस्त. हे बघा, त्याच्यामध्ये हे तेजपान टाकून घेते, खडा मसाला टाकते थोडे. एकदम साधी सिंपल बिर्याणी नक्की करून बघा तुम्ही पण. हे बघा, थोडं तेल टाकते. आणि आपण तांदूळ धुवून ठेवला आहे. तांदूळ पण टाकले बाबा, मस्त उकळी आली पाण्याला. आता तांदूळ बी टाकते मस्त. आता थोडंसं मीठ टाकून घेते. हे बघा, थोडं मीठ टाकते. आता भाजी शिजेपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊ मस्त. भात पण शिजून जाईल आणि आपला मसाला तयार होऊन जाईल मस्त. हे बघा, बटाटे मस्त लाल झाले. आता एका प्लेटमध्ये काढून घेते बटाटे बी. बघा, आता एवढं तेल आहे ना, जास्त होऊन जाईल ना, म्हणून मी थोडंसं तेल काढून घेते. आता बघा, तेजपत्ता टाकते, थोडा खडा मसाला टाकते, मिरची टाकते थोडीशी, आणि अद्रक लसूण पेस्ट. मुलांसाठी आपल्याला काय पण करावं लागतं. बघा, कांदा टाकते आता मस्त. काय बघा, कांदे टाकले मस्त. आता कांदे तळून घेते तेलामध्ये मस्त. बघा, आपले कांदे आता मस्त लाल झाले. आता एक टमाटाची पेस्ट टाकते.
आता टमाटाची पेस्ट टाकलेली आहे. मग 2-3 मिनटं मस्त तिला आहे ना शिजू द्यायची. मस्त तिचं कच्च्यापणा जाईपर्यंत शिजू द्यायची. मग त्याच्यानंतर मसाले टाकायचे सगळे. तिकडे बघा भात शिजतोय मस्त होतोय आता. बघा आता मस्त तेल सुटले. टमाटा बी चांगला तळून झाला आहे कसं. आपण आता त्याच्यामध्ये मस्त सुहाना बिर्याणी मसाला टाकून घेऊ मस्त. जास्त तिखट नाही बनवते, एकदम फिकी बनवते कारण की मुलगा खाणार आहे ना त्याच्यामुळे. थोडं थोडं टाकते तिखट मसाला. हळद बघा, हळद टाकते, थोडंसं तिखट टाकते. एकदम फिक्की बनवते. तिखट झाली ना मग खात नाही मग, त्याच्यामुळे एकदम फिक्की बनवावं लागते. हे बघा धना पावडर, चांगलं आता कलसून घेते मस्त कारण की तांदूळ थोडंसं आहे ना त्याच्यामुळे मग थोडंसं मसाला करावा लागेल. आता बघा थोडंसं पाणी टाकायचं गोलगोल. चांगलं तेल सुटीपर्यंत तळू द्यायचा मस्त मसाला. एकदम भारी वास येतोय मस्त. आता बघा मस्त तळून झालं, तेल सुटले. आता दही टाकते मी थोडं 2 चम्मच कारण आपली बिर्याणी थोडीशी ना त्याच्यामुळे थोडंसं टाकलं दही. थोडीशी हळद टाकते मी कारण की ना ते हळदला आहे ना कलरच येत नाही त्याच्यामुळे मी थोडी जास्त हळद टाकते. आणि बटाटे टाकून घेते तळलेले. हे तुटून गेले, थोडं समजून घ्या बाबा. आता बघा थोडंसं मीठ टाकते मी, जास्त नाही टाकायचं. थोडंसं आपण भातामध्ये टाकलं ना मीठ त्याच्यामुळे थोडं टाकते कारण की ना मग खारं होतं तर मग त्याला इलाज नाही ना त्याच्यामुळे मी थोडंसं टाकते. मस्त वास येतो. आता आपला बघा भाजी मस्त शिजून गेला आहे मस्त. मी आता काढून घेते एका चाळणीमध्ये. आता भात शिजून झाला आहे मस्त. आता काढून घेतला मी चाळणीमध्ये मस्त. चला मग आपण आता पुढची तयारी करून घेऊ. आता बघा मी ना हाच कुकरमध्ये टाकते. आता भात काढला त्याच्यामधून, त्याच्यामध्येच हा भात टाकणार थोडासा. आता मसाला टाकते याच्यामध्ये. कसे हे बटाटा खायला पण चांगले लागतात मस्त. पडशील बेटा आता पडेल तू तो आधी तर बघ रे. एकदम साधे सिंपल. आता आपण कांदा तळून घेतला मस्त. थोडासा कांदा टाकते ओढून. आता कोथिंबीर तर नाही आहे बाबा, काय करू. आता पावसाळ्याची कोथिंबीर आणली ना लगेच सोडून जाते 2 दिवसामध्ये. आता बा मी झाकण लावून घेते मस्त आणि 5-1 मिनटं मस्त गॅसवर ठेवून देते बारीक गॅस करून. आता मस्त गॅसवर ठेवलं, गॅस बारीक करून घेतला आणि 5-10 मिनटं ना 5-1 मिनटं मस्त वाफवून घेणार त्याला. मस्त होऊन जाईल बिर्याणी मग आपली एकदम बारीक. हे बघा आता मस्त त्याच्यामध्ये थोडीशी वाफ भरली मस्त. आता आपली बिर्याणी एकदम भारी झाली असेल मस्त. आता आपण उघडून बघू, वाफ काढून घेऊ आधी पहिला, मग उघडून दाखवते तुम्हाला. आता उघडते
एकदम भारी झाली बिर्याणी. ती वाफिंग दे बा एकदम गरम गरम मस्त. चला मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. गरम गरम एकदम भारी झाली मस्त. असं वाटते चिकन बिर्याणी डायरेक्ट एकदम भारी झाली मस्त बा. चिकन बिर्याणीसाठी वाटते. एकच नंबर झाली. नक्की करा तुम्ही तुमच्या मुलासाठी, कारण की ऐन टायमावर ती आपल्या घरामध्ये तरी वस्तू राहते चिकन बिर्याणी बनवण्यासाठी. एकच नंबर झाले मस्त. कोणीच म्हणणार नाही की एकदम बिगर चिकन बिर्याणी असं बा चिकननी टाकलं असं वाटतंय. म्हणजे समजून घ्या तुम्ही काय बोलते तर. एकदम भारी एकच नंबर बघा. असं वाटते चिकन बिर्याणी आहे पण साधी आपण त्याच्यामध्ये फक्त बटाटे टाकले बस. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढची रेसिपीमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. या तुम्ही पण मस्त गरम गरम बिर्याणी खायला.